माझे हातपाय मोडले, माझे टंगडे मोडले, माझं डोकं फोडलं, ह्या अशा कोणत्याही गोष्टी केल्यानं पवन करवर घाबरणारा नाही। मी पहिलं पण म्हणलं होतं, ओबीसी समाजासाठी जीव देण्याची वेळ जरी आली तरी सगळ्यात पहिला जीव हा पवन करवरचा जाईल आणि त्या गोष्टीला मी कधीच पाठीमागं हटणार नाही। मी नेहमी सांगत असतो, 100 वर्षे मला आयुष्य जगायचं नाही, मी जे काही आयुष्य जगलोय खूप आनंदात जगलोय, पण ह्याच्या पुढचं जे काही माझं आयुष्य राहील, जे की मी आज मरणाच्या दारातून पुढे आलो, हे सगळं माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या ओबीसी बांधवासाठी, माझ्या समाजासाठी मी तेव्हा पण सांगितले, आता पण सांगतो, अर्पण करणार आहे। कारण इथून पुढचा लढा कठीण जरी असला, खडतर जरी असला, पण त्या रस्त्यावर चालायचं,